नमस्कार. गावरान ठसक्यामध्ये आपलं स्वागत आहे. मी आज सुंठवडा बनवणार आहे. सुंठवड्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो खोबरं घेतले मी, 1 किलो खारीक, साखर, बदाम, काजू, जायफळ, पिस्ता, खसखस, डिंक तळायसाठी तूप, खडी साखर, हे सुंठ आहे, विलायची, तीळ आणि ही डिंक आहे. चला तर आपण आता ही खोबरं किसून घेऊ. खिसल्याला जे मिळते खोबरं, पण आपल्याला खोबऱ्याचंच खिस पाहिजे, हेच छान राहते. मी आता बिया काढून घेतले. हे बघा, अशी बारीक करून घेतली. ह्याच्यामध्ये पूर्ण बिया काढून ह्याला आता वाटून घेऊ आपण मोठं मोठं. ह्याला काय उन्हाळा असल्यामुळे भाजायची ती गरज नाही, थोडं नॉर्मल. आपलं हे बघा असं बारीक, लय जास्त बी नाही बारीक करायचं. हे पूर्ण सगळं मी कच्चच वाटणार आहे. खोबरं तेवढं भाजून घेणार आहे. आपण हे खसखस थोडीशी भाजून घेऊ. खसखस आपण घेतली भाजून. थोडस तीळ भाजून घेऊ. कमी गॅस करून खमंग भाजून घ्यायचं. ह्याला जास्त बी भाजायचं नाही, थोडस भाजायचं. थोडं तडतड केलं की बस. ह्याला काढून घेते. आता मी खसखसी मध्येच टाकणार आहे. मी आता दोन्ही वाटून घेते थंड झाल्याच्या नंतर. तूप टाकून डिंक तळून घेते थोडासा. कल्ला असेल का? असं तळून घेऊ आपण. ह्याला पूर्णपणे तळायचं असं हो, मध्ये कच्चं राहू द्यायचं नाही. खोबरं भाजून घेऊ आपण. थोडस असं भाजून घ्यायचं बस, जास्त बी नाही भाजायचे ना. जास्त दिवस टिकावं म्हणून आपल्याला थोडस भाजून घ्यायचं. 1 महिना 2 महिने राहू शकतो. आपण खोबरं, खसखस आणि डिंक तळून घेतला आणि बाकीचं पूर्ण आपण कच्चच टाकायचे. हे खोबरं नाही भाजलं तर मोठं, म्हणून थोडस भाजून घ्यायचं. आणि बाळातून बाईला खायला द्यायला छान राहते. ही खसखस
हे काजू वाटून घेतले. हे खडीसाखर, खसखस आणि विलायची याच्यामध्ये. हे बदाम, हे डिंक तळून वाटून घेतले आणि हे तीळ वाटून घेतले. सुंठ, खडीसाखर, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे मिक्स करून घेऊ आपण. साखर, बदाम आणि तीळ भाजून वाटून घेतले. खसखस, तीळ. हे आपले खारीक. हे बघा झाला आपला सुंठोडा तयार. हे बाळातीन बायाला खायला द्यायला चांगलं राहते. हाडं मजबूत होते. हे आमच्या सुनबाईसाठी केलेलं आहे. मला नात झालेली आहे, तिच्यासाठी ही सुंठोडा तयार करून आता द्यायचंय पाठवून. झाला आपला तयार सुंठोडा. बघा आवडला असा तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट मध्ये सांगा कसं झाले ते.